विजय माल्या तर फरार आहे. मग आरसीबीचा मालक कोण आहे? तब्बल 18 वर्षानंतर आरसीबीने पहिल्यांदा IPLची ट्रॉफी जिंकली आणि त्याच्या सेलिब्रेशनमध्ये 11 जणांचा दुःखद मृत्यूसुद्धा झाला आहे. म्हणून मग आरसीबीवर गुन्हासुद्धा दाखल झाला आहे. पण विजय माल्या तर फरार आहे. मग पोलीस जेलमध्ये कोणाला टाकणार? तर विजय माल्या आरसीबीचा ओनर नाहीये. 2016 पर्यंत तर तो होता, पण गेल्या काही काळात त्याच्यावर 6,000 करोड रुपयांचे कर्ज झाले आणि ते पैसे भरता न आल्यामुळे तो युरोपमध्ये पळून गेला. मग जसं मुंबईची मालकी नीता अंबानी आहे, पंजाबची प्रीती जिंटा आहे आणि KKRचा मालक शाहरुख खान आहे, तसं मग आरसीबीचा मालक सध्या कोण आहे? तर 2008 मध्ये विजय माल्याने 476 करोड रुपये खर्च करून आरसीबीला खरेदी केलं होतं. त्यावेळेस तो युनायटेड स्पिरिट या अल्कोहोल बनवणाऱ्या कंपनीचा मालक होता आणि त्या कंपनीमध्ये डायजिओ या मल्टीनॅशनल ब्रिटिश कंपनीने, जी की अल्कोहोलच बनवायची, 2015 पर्यंत युनायटेड स्पिरिट म्हणजे जी विजय माल्याची कंपनी आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त शेअर्स खरेदी केले. आणि 2016 पर्यंत विजय माल्याकडे भरपूर कर्ज झालं आणि ते भरताना आल्यामुळे तो पळून गेला. म्हणून त्यांनी त्या युनायटेड स्पिरिटच्या कंपनीचा जो तो मालक होता, सगळ्या पदावरून त्यांनी राजीनामा दिला आणि म्हणून मग युनायटेड स्पिरिटचे सर्व हक्क डायजिओ या ब्रिटिश कंपनीकडे गेले आणि विजय माल्याच्या युनायटेड स्पिरिट्सकडे आरसीबीचे मालकी हक्क होता आणि युनायटेड स्पिरिट्स ही डायजिओची झाली. म्हणून आरसीबीचा मालक आपोआप डायजिओ ही ब्रिटिश कंपनी बनली. पण ही डायजिओ ही पब्लिकली ट्रेडेड कंपनी आहे, म्हणजे वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन त्याला चालवतात, त्याचा कोणी एक मालक नाही आहे. त्यामुळे जसं शाहरुख खान KKRचा आहे, नीता अंबानी MIची आहे किंवा प्रीती जिंटा पंजाबची मालकीने, तसं आरसीबीचा कोणी एक मालक नाही आहे. पण मग तरी पण आरसीबी टीम चालवण्यासाठी कोणीतरी मालक लागेलच ना. मग तो मालक कोण आहे? तर आरसीबीला चालवण्याचं काम ही रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक प्रायव्हेट कंपनी करते, जी डायजिओ या कंपनीची एक सिडेरी कंपनी आहे. म्हणून बेंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार म्हणून निखिल सोसले याला अटक करण्यात आली आहे. हा निखिल सोसले हा डायजिओचा एम्प्लॉई आहे आणि युनायटेड स्पिरिट्सला तो ऑपरेट करत होता. पण सोशल मीडियावर अरेस्ट कोहली असा हॅशटॅग चांगला ट्रेंड होत आहे. त्याला काही अर्थ आहे का, हे मला तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा. आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टावर पाहत असेल तर फॉलो नक्की करा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.